हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी अजून एक स्वामी विवेकानंद यांच्यावर व्हिडिओ घेऊन आलो आहे। स्वामी विवेकानंद यांचे हिंदू धर्माबद्दलचे विचार आणि त्यांचे जे प्रसिद्ध असे भाषण जे अमेरिकातील शिकागो येथील सर्व धर्म परिषदेमध्ये झाले होते। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। स्वामी विवेकानंद यांनी भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा हिंदू धर्माचा प्रसार केला। विवेकानंदांनी युनायटेड स्टेट्स, इंग्लंड आणि युरोपमध्ये शेकडो व्याख्याने दिली, हिंदू तत्त्वज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांचा प्रसार केला आणि न्यूयॉर्कच्या वेदांत सोसायटी आणि सन फ्रान्सिस्कोच्या वेदांत सोसायटीची स्थापना केली। विवेकानंद हे त्यांच्या समकालीन भारतातील सर्वात प्रभावशाली तत्त्वज्ञानी आणि समाजसुधारकांपैकी एक होते आणि पाश्चात्य जगामध्ये वेदांताचे सर्वात यशस्वी मिशनरी होते। समकालीन हिंदू सुधारणा चळवळीमध्ये ते एक प्रमुख शक्ती होते आणि त्यांनी वसाहतीवाद भारतातील राष्ट्रवादाच्या संकल्पनेत योगदान दिले। त्याला आता आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक आणि देशभक्त संत म्हणून ओळखले जाते। त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। स्वामी विवेकानंद हे अमेरिकेतील शिकागो येथे सर्व धर्म परिषद झाली होती आणि त्या सर्व धर्म परिषदेमध्ये त्यांनी हिंदू धर्माचे विचार मांडले आणि त्या विचारांना सर्व स्तरातून खूपच स्तुती मिळाली। तर त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया। सप्टेंबर 11, 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्व धर्म परिषद भरली होती। त्या सभेला विवेकानंद गेले होते। तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे 7,000हून जास्त लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो 2 मिनिटे अखंड चालू होता। ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना वेदांतावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले। जगातील सर्व धर्मांचे सारतत्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले। त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली। आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्व धर्म परिषदेचे प्राणतत्वच विशद केले। न्यूयॉर्क क्रिटिकने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच, परंतु त्यांचे धीर गंभीर उद्गार देखील त्यांच्या काशाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत। वेदांत आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपियन देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्यानसुद्धा त्या सभेनंतर दिली। स्वामी हे हिंदू तत्त्वज्ञानाच्या वेदांत शाखेचे पुरस्कर्ते होते। आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले। तर असा हा स्वामी विवेकानंदांचा प्रवास भारत देशाबरोबर पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा त्यांचा डंका वाजू लागला होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।